गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे विश्वाच्या ऊर्जेचे एक सुंदर प्रतिबिंब आहे, जे आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. आजचे राशी भविष्य पाहण्यापूर्वी आपण आजच्या शुभ पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आज बुधवार 15 जुलै 2026. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी ही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज पुष्य नक्षत्र आहे, ज्याला नक्षत्रांचा राजा म्हटले जाते. हे नक्षत्र समृद्धी आणि यशासाठी अत्यंत प्रभावी आहे. सकाळी 8:04 हर्षण योग असेल, जो आनंदाचे प्रतीक आहे. आजचा सूर्योदय सकाळी 5:50 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:16 होईल. दुपारी 12:33 पासून ते 2:14 राहू काळ असेल. या काळात नवीन कामे टाळा. आणि आजचा शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 पासून 12:59 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मत्तही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 15 जुलै 2026 बुधवार. आज चंद्र तुमच्या 4थ्या भावात म्हणजेच कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात विराजमान आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत समाधानाचा आहे, कारण तुमच्या कामाचे आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचे कौतुक आज सर्वत्र होईल. तुम्ही अशा प्रकारचे व्यक्ती आहात की लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतात आणि तुम्हाला पाठिंबा देतात. अनेक लोक तुम्हाला एक प्रेरणास्थान मानतात. हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण तुमच्या वागण्यातील नम्रता आणि आत्मविश्वास लोकांना खूप भावतो. मात्र तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या वतीने एक सावधगिरीचा इशारा. तुम्ही सध्या एका अशा उंचीवर आहात जिथे तुमची प्रतिमा जपणे ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणाच्याही प्रभावाखाली येऊन किंवा भावनेच्या भरात असे काहीही करू नका, ज्यामुळे तुमच्या प्रतिमेला धक्का लागेल. स्वतःच्या तत्वांवर ठाम राहा आणि प्रामाणिकपणा सोडू नका. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. पुष्य नक्षत्रातील चंद्र तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित करेल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा आहे, पण सोशल मीडियावर काहीही पोस्ट करताना विचार करा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण प्रसन्न ठेवणारा आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. वरिष्ठांकडून तुम्हाला शाबासकी मिळू शकते. ज्येष्ठ नागरिकांनी आज निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा, यामुळे मनातील नकारात्मकता दूर होईल. आजचा उपाय: आज निसर्गाच्या सानिध्यात किमान अर्धा तास शांत बसा, यामुळे तुमच्या मनातील अडथळे दूर होतील. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. आजचा ज्योतिषीय प्रश्न: तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की योग्य वेळी घेतलेला निर्णय? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसतर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 15 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत भावनिक आणि कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून 3ऱ्या स्थानी म्हणजेच कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या स्वभावात एक प्रकारची कोमलता आणि ओलावा जाणवेल. आजचा दिवस तुमच्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सर्वोत्तम आहे. तुमच्या घरातील सर्व पिढ्यांमधील व्यक्तींना आपलेपणाची जाणीव करून द्या. त्यांना प्रेमाने जवळ घ्या. आजचा दिवस धावपळीचा नसून स्वतःला रिलॅक्स करण्याचा आणि मनावरचा ताण हलका करण्याचा आहे. मात्र तुमच्या पत्रिकेत राहूचा प्रभाव प्रबळ असल्याने
कधीकधी विनाकारण चिडचिड होऊ शकते किंवा मनाची शांतता ढळू शकते. अशा वेळी स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि रागाच्या भरात कोणाशीही कठोर बोलू नका. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासापेक्षा तुमच्या कल्पनाशक्तीला वाव देण्याचा दिवस आहे. नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा निर्माण होईल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमसंबंधात गोडवा आणणारा आहे, पण राहूच्या प्रभावामुळे संशयाला थारा देऊ नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घराला स्वर्ग बनवण्याचा आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनिवडी जपा. नोकरी आणि व्यवसायात आज घाईगडबड टाळा. संयमाने घेतलेले निर्णय तुम्हाला दीर्घकालीन फायदा देतील. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे लक्ष द्या. आजचा शुभ रंग जेड ग्रीन म्हणजेच गडद हिरवा आहे, जो तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. दुपारी 4:15 ते 5:30 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज एक सत्कार्य म्हणून घरातील कोणाही मोठ्या व्यक्तीच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्या. यामुळे राहूचे नकारात्मक प्रभाव कमी होतील. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे: तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशिबाची साथ जास्त महत्त्वाची आहे की कष्टाची जोड? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला दररोज नवीन ऊर्जा देतो. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 15 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि प्रभावी दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून दुसऱ्या स्थानी म्हणजेच कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात संचार करत आहे. पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे आज तुमची निर्णयक्षमता आणि अंतर्ज्ञान खूप तीव्र असेल. आज तुम्ही अत्यंत मोहक आणि कार्यक्षम असाल. तुमच्या राशीस्वामी बुध ग्रहाची स्थिती आणि चंद्राचा प्रभाव तुम्हाला व्यावहारिक शहाणपण देईल, ज्यामुळे तुम्ही कठीण प्रसंगांतून सहज मार्ग काढू शकाल. आज तुमची सर्जनशीलता आणि सक्रिय मन यांना वाव मिळेल अशा कामांमध्ये स्वतःला गुंतवून घ्या. मात्र एक सावधगिरी बाळगा. आज कोणाशीही वाद घालताना शब्दांचा वापर जपून करा, कारण काही वेळा तुमची स्पष्टवक्तेपणा इतरांना चुकीची वाटू शकते. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अभ्यासापेक्षा नवीन काहीतरी शिकण्यासाठी उत्तम आहे. पुष्य नक्षत्राचा प्रभाव असल्याने तुमची एकाग्रता वाढेल. तरुण वर्ग आणि प्रेम संबंधात आजचा दिवस खूप आनंदी आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. जर तुम्ही कोणाला प्रपोज करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस चांगला आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या आवडीच्या गोष्टी यांचा समतोल राखण्याचा आहे. घरातील वातावरण आज खूप प्रसन्न राहील. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यावसायिकांना आज नवीन गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. पचनसंस्थेशी संबंधित काही किरकोळ समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे हलका आहार घ्या. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा धान्य द्या. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तारासितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते आज क्रीम रंग तुमच्यासाठी शुभ आहे. दुपारी 3:30 ते 4:30 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. आज एक छोटासा प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यात नशिबापेक्षा कष्टाला जास्त महत्त्व आहे की कर्माला? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 15 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि उत्साही दिवस आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात विराजमान आहे, ज्यामुळे तुमचे मन दिवसभर प्रसन्न आणि आनंदी राहील. आज तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची सहनशक्ती आणि कामाप्रती असलेली निष्ठा सर्वांच्या नजरेत येईल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुमच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येऊ शकतो. अशा वेळी गोंधळून न जाता शांत राहणे खूप गरजेचे आहे. ही वाढलेली जबाबदारी म्हणजे तुमच्या करिअरच्या शिडीवर चढण्याची एक मोठी संधी आहे, त्यामुळे तिला घाबरू नका. आजचा दिवस तुमच्यातील सुप्त गुणांना जगासमोर आणण्यासाठी उत्तम आहे.
दुपारी 2 ते 3 वाजून 40 मिनिटांपर्यंतच्या वेळेत तुम्हाला विशेष यश मिळू शकते. आज पांढरा रंग परिधान करणे तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. गुरुग्रहाच्या प्रभावामुळे आज जुन्या मित्रांशी संपर्क साधणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. त्यामुळे आज नक्कीच जुन्या मित्रांना फोन करा किंवा भेटा. सावधगिरी म्हणून आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. यश नक्की मिळेल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमाच्या दृष्टीने चांगला आहे, पण घाईत निर्णय घेऊ नका. गृहिणींनी आज स्वतःच्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आज प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. ज्येष्ठ नागरिकांनी आज शांतता राखावी आणि शक्य असल्यास ध्यान करावे. आजचा प्रश्न, तुमच्या मते आयुष्यात सुख म्हणजे नक्की काय? याचे उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 15 जुलै तुमच्यासाठी आत्मचिंतनाचा आणि मनाला उभारी देणारा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 12व्या भावात म्हणजेच कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला स्वतःच्या आत डोकावण्याची आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्याची इच्छा होईल. आज तुम्हाला एखाद्या जवळच्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटायला जावेसे वाटेल, जे तुमच्या मनाला शांतता देईल. आज एखादे चांगले पुस्तक वाचणे तुमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरेल आणि त्यामुळे तुम्हाला आंतरिक शांती मिळेल. आजच्या दिवशी मजेंटा म्हणजेच गडद जांभळा रंग परिधान करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल, कारण हा रंग सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. महत्त्वाच्या कामांसाठी किंवा बैठकांसाठी दुपारी 3 ते 4 ही वेळ निवडा, कारण या काळात तुम्हाला सर्वाधिक यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र राहूच्या प्रभावामुळे आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि शक्य असल्यास संरक्षणासाठी एखादे छोटेसे यंत्र किंवा रत्न जवळ ठेवा. आज एक सत्कार्य म्हणून एखादे चांगले पुस्तक वाचा किंवा कोणाला तरी भेट द्या. यामुळे तुमच्या ग्रहांचे दोष कमी होतील. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता वाढेल, पण अतिविचार करणे टाळा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस जुन्या आठवणीत रमण्याचा आहे, पण भविष्यातील ध्येयांकडे दुर्लक्ष करू नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या शांततेत घालवण्यासाठी उत्तम आहे. नोकरी आणि व्यवसायात आज घाईघाईने निर्णय घेऊ नका. शांत राहून विचार करा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास ध्यान करावे. आजचा प्रश्न, तुम्हाला आयुष्यात कोणत्या एका पुस्तकाने सर्वात जास्त प्रेरणा दिली आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 15 जुलै तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा दिवस ठरणार आहे. आज चंद्र तुमच्या लाभाच्या घरात म्हणजेच कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात संचार करत आहे, जो तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. कन्या राशीचे लोक स्वभावतः व्यावहारिक आणि तार्किक असतात, पण आजची ग्रहांची स्थिती तुमच्या दृष्टिकोनात एक सकारात्मक बदल घडवून आणेल. एखादी विशिष्ट घटना किंवा अनुभव तुमच्या विचारांना पूर्णपणे बदलून टाकेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या अधिक जवळ जाल. आजूबाजूचे लोक तुमच्यातील या बदलाचे मनापासून कौतुक करतील. मात्र शनीच्या प्रभावामुळे काही कामांत विलंब होऊ शकतो, त्यामुळे संयम ठेवा. विद्यार्थी वर्गासाठी आजचा सक्तचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. तुम्ही नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कराल तर ते भविष्यात नक्कीच कामी येईल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमाच्या बाबतीत थोडा सावधगिरीचा आहे. घाईघाईने कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण प्रसन्न ठेवणारा आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे, पण कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आज एक सत्कार्य म्हणून एखादा नवीन छंद जोपासा, जसे की वाचन किंवा बागकाम. यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आज गुलाबी रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. मित्रांनो, आजचा एक ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशिबाची साथ जास्त महत्त्वाची आहे की कष्टाची तयारी? कमेंटमध्ये नक्की सांगा.
हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय तुळ राशीच्या जातकांनो, आज 15 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय शांत आणि कौटुंबिक आनंदाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या दशम भावातून कर्क राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुमचे मन घरगुती वातावरणात अधिक रमणार आहे. आजचा दिवस बाहेर धावपळ करण्यापेक्षा आपल्या प्रियजनांसोबत घरी घालवण्यासाठी उत्तम आहे. तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे खरे मूल्य तुम्हाला आज उमजेल आणि त्यांच्याबद्दल तुमच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होईल. आजचा दिवस जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि नात्यांमधील गोडवा वाढवण्यासाठी खूप चांगला आहे. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे, मात्र आळस टाळावा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमसंबंधात पारदर्शकता आणणारा आहे, पण कोणाशीही वाद घालणे टाळा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या सजावटीसाठी किंवा कुटुंबासाठी काहीतरी खास बनवण्यासाठी अनुकूल आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी संयम राखण्याचा आहे. घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. नियमित व्यायाम करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आजचा शुभ काळ दुपारी 12:30 ते 3 या दरम्यान आहे. आज निळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. एक महत्त्वाची सूचना, आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा, कारण शनीचा प्रभाव तुमच्यावर असल्याने मानसिक तणाव वाढू शकतो. आज एक सत्कार्य म्हणून घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या आणि त्यांना काहीतरी गोड खाऊ घाला. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यातील अशी कोणती आठवण आहे जी तुम्हाला आजही खूप आनंद देते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 15 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत सुखद आणि दिलासादायक दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या मानसिक तणावातून आणि धावपळीतून जात होतात, त्या सर्व त्रासांचा आज शेवट होणार आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यकारक कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य उमलेल. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाच्या अनेक संधी घेऊन आला आहे. आज संध्याकाळचा वेळ तुमच्यासाठी खूप प्रसन्न असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे, त्यामुळे कामाचा ताण बाजूला ठेवून कुटुंब आणि मित्रांसोबत मनसोक्त आनंद घ्या. आज ग्रहांची स्थिती तुमच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण करेल आणि तुम्हाला आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगती करण्याचा आहे. पुष्य नक्षत्रातील चंद्राच्या प्रभावामुळे तुमची एकाग्रता वाढेल. मात्र आज कोणत्याही प्रकारच्या आळसाला थारा देऊ नका. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप रोमॅन्टिक आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखादा छान वेळ घालवू शकता, पण लक्षात ठेवा, कोणाशी बोलताना रागावर नियंत्रण ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरी आणि व्यवसायात आज तुम्हाला यश मिळेल. मात्र आज कोणाशीही वाद घालणे टाळा. व्यवसायात नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. आज बाहेरचे खाणे टाळा आणि शक्य असल्यास हलका व्यायाम करा. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा किंवा शांत संगीत ऐका. यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आजचा शुभ रंग गडद लाल आहे. सकाळी 9 ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंतची वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. आज एक विशेष प्रश्न, तुमच्या आयुष्यातील अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सर्वात जास्त आनंद देते? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे ज्योतिषीय मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 15 जुलै रोजी चंद्र तुमच्या 8व्या भावात म्हणजेच कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात संचार करत आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे आज तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कामाचा ताण वाढल्यामुळे तुम्हाला थोडे आळस किंवा थकवा जाणवू शकतो.
पण लक्षात ठेवा की हा एक तात्पुरता काळ आहे आणि तो लवकरच निघून जाईल. आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, कारण आरोग्याच्या तक्रारी तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात. आजच्या दिवशी हिरवा रंग परिधान करणे तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरेल. दुपारी 2:30 ते 4 या वेळेत तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण करा. कारण या काळात नशिबाची साथ तुम्हाला अधिक मिळेल. यावर्षी गुरुग्रहाची कृपा तुमच्यावर असल्याने तुमचे नशीब उजळणार आहे. फक्त संयम ठेवा. आज एक सत्कार्य म्हणून कृतज्ञतेची भावना ठेवा आणि कोणाचे तरी भले करा. सावधगिरी म्हणून आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा, कारण आजचा दिवस शांत राहण्याचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते, त्यामुळे थोडा वेळ ध्यान करा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस संयमाचा आहे, घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. गृहिणींनी आज स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी आणि व्यवसायात आज सावधगिरीने पावले टाका. ज्येष्ठ नागरिकांनी आज बाहेरचे खाणे टाळावे आणि विश्रांतीवर भर द्यावा. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात नशीब महत्वाचे की मत? कमेंटमध्ये नक्की सांगा. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 15 जुलै 2026 बुधवार. आज चंद्र तुमच्या सप्तम भावात म्हणजेच कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात संचार करत आहे. आज तुमचा आत्मविश्वास खूप उंचावलेला असेल, पण त्याच वेळी तुम्ही जुन्या आठवणींमध्ये थोडे हरवून जाऊ शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्पादक आहे आणि तुम्हाला तुमच्या कामाचे योग्य फळही मिळेल. या ऊर्जेचा वापर करून तुमची जी कामे बऱ्याच काळापासून प्रलंबित आहेत, ती पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जर तुम्ही याच वेगाने काम करत राहिलात, तर तुम्ही नक्कीच यशाची शिखरे गाठाल. मात्र आज एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कोणाशीही वाद घालणे किंवा तणावपूर्ण चर्चा करणे टाळा, कारण यामुळे तुमची मानसिक शांतता भंग होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी खूप चांगला आहे. पुष्य नक्षत्राचा प्रभाव तुमच्या बुद्धीला धार देईल, त्यामुळे कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस करिअरमध्ये प्रगतीचा आहे, पण प्रेमसंबंधांत थोडा संयम बाळगा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी उत्तम आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस यशाचा आहे, पण राहूच्या प्रभावामुळे कामात अचानक अडथळे येऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास हलका आहार घ्यावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. महत्त्वाच्या कामांसाठी दुपारी 4 ते 5 ही वेळ निवडा. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा किंवा मंदिरात जाऊन शांतपणे बसा. तुमच्या पत्रिकेत राहूचा प्रभाव असल्याने मनाची स्थिरता टिकवण्यासाठी ध्यान करा. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे, तुम्हाला आयुष्यात सर्वात जास्त शांतता कोणत्या वेळी किंवा कोणत्या ठिकाणी मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो, त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 15 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि प्रगतीचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 6व्या भावात म्हणजेच कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतील. तुमच्या मेहनतीचे आणि निष्ठेचे फळ आज तुम्हाला नक्कीच मिळेल. कदाचित तुम्हाला कामाच्या ठिकाणी पगारवाढ किंवा विशेष प्रशंसा मिळू शकते. तुमची कार्यक्षमता आणि कौशल्ये आज अधिक विकसित होतील, ज्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल एक वेगळाच आत्मविश्वास वाटेल. आज नवीन धोरणे आखण्यासाठी आणि भविष्यातील योजनांवर काम करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः कामाच्या ठिकाणी अहंकारामुळे तुमचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे सावध रहा. आज जांभळा रंग तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. तो वापरल्याने तुमच्या सभोवतालची सकारात्मक ऊर्जा वाढेल. आज संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत तुमची सर्वात महत्त्वाची कामे पूर्ण करा, कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. यावर्षी शनीची ऊर्जा तुमच्या राशीवर सक्रिय आहे, त्यामुळे रोजच्या कामात स्थिरता आणण्यासाठी एखादे छोटेसे यंत्र किंवा शुभ चिन्ह जवळ ठेवा. आजचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा, कारण कौटुंबिक प्रेमच तुम्हाला मानसिक बळ देईल. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा थंड पेय द्या.
यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा एक ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की नशिबाची साथ? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 15 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 5व्या भावात म्हणजेच कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात विराजमान आहे. पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे आज तुम्हाला अनेक दिवसांपासून सतावत असलेल्या समस्यांची मुळे सापडतील आणि त्या सोडवण्याची दिशा मिळेल. आजचा दिवस समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या कायमच्या संपवण्याचा आहे. जरी ही प्रक्रिया दीर्घकालीन असली, तरी आजपासून तुम्ही त्या दिशेने पहिले पाऊल नक्कीच टाकू शकता. एकदा का तुम्ही काही समस्यांवर मात केली, की तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवू लागेल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस असा असेल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. पुष्य नक्षत्राच्या प्रभावामुळे तुम्हाला कठीण विषयही सोपे वाटतील. तरुण वर्गासाठी आजचा दिवस नात्यातील गुंतागुंत सोडवण्याचा आहे. तुमच्या जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या व्यवस्थापनात नवीन बदल घडवून आणणारा आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या घेऊन येईल. पण घाबरू नका, तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. विशेषतः पचनसंस्थेशी संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आज एक सत्कार्य म्हणून घरी स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवा आणि ते गरजूंना किंवा घरातील सदस्यांना प्रेमाने वाढा. यामुळे शनीची नकारात्मक ऊर्जा कमी होईल. आजचा तुमचा भाग्यशाली रंग मॉव्ह म्हणजे फिकट जांभळा आहे. दुपारी 3:30 ते पावणे 5 या वेळेत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करा. सावधगिरीचा इशारा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला वाटते की तुम्ही आज बदलली पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे.